नमस्कार. महाराष्ट्रात सध्या हवामानाचं एक अजबच चित्र दिसतंय. एकाच वेळी दोन वेगवेगळी संकटं. म्हणजे विचार करा, एका बाजूला कडक ऊन आहे तर दुसऱ्या बाजूला अचानक वादळी पावसाचा इशारा. चला आधी बोलूया पहिल्या धोक्याबद्दल. तो आहे तीव्र उष्णतेच्या लाटेचा, ज्याचा तडाखा वाढतोय. पालघर, ठाणे, मुंबई आणि विदर्भातल्या अकोल्यामध्ये हवामान खात्यानं उष्णतेचा गंभीर इशारा दिलाय. आणि हो, रायगडमध्ये उष्ण आणि दमट हवामान सगळ्यांनाच हैराण करून सोडणार आहे. पण थांबा, धोका फक्त उन्हाचा नाही. दुसरा धोका आहे अचानक येणाऱ्या वादळी पावसाचा. याची सुरुवात शनिवारपासूनच होतीये. काही ठिकाणी हलका तर काही ठिकाणी वादळी पाऊस हजेरी लावेल. पण खरी महत्वाची सूचना रविवारसाठी आहे, कारण या दिवशी पावसाचा जोर आणि क्षेत्र दोन्ही वाढणार आहे. विदर्भातल्या या जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाचा जोरदार इशारा देण्यात आला आहे. त्याचवेळी मराठवाड्यातल्या या भागांमध्ये हलक्या सरी बरसण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. आणि मध्य महाराष्ट्रात सातारा, अहमदनगर आणि पुणे जिल्ह्यातही हलका पाऊस पडू शकतो. म्हणजे बघा, ऊन आणि पाऊस या दोन्ही परिस्थितींसाठी आपल्याला एकदम तयार राहावं लागणार आहे. म्हणूनच सतर्क रहा आणि सुरक्षित रहा. आपल्या पिकांची आणि स्वतःचीही काळजी घ्या. हवामानाची अशीच अचूक माहिती मिळवण्यासाठी आपल्या कृषी साथी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.